म्हणजे मीच आम्ही कधी झालो तर 26 नोव्हेंबर 1950 त्याच्या आधी फक्त मी होतो. आणि मी ते आम्ही हा प्रवास करण्याकरिता असंख्य लोकांनी कष्ट हाल अपेक्षा सहन केली. म्हणजे एकदा गांधी जात होते गांधीजी, आणि गांधीजींना विचारलं की स्वातंत्र्य मिळणार आहे माझ्या, तुम्ही सातत्यानं सांगता पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेमकं काय होणार आहे. गांधीजींकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं की आपण या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं. पण गांधीजींनी एक सांगितलं, आमचं स्वतःचं राज्य निर्माण होणार आणि आमच्या राज्यामध्ये आम्ही म्हणणार त्या पद्धतीने कायदे आणि अधिकार लागणार. प्रति प्रश्न दुसरा केला त्यांनी. मग आतापर्यंत काय, आतापर्यंत फक्त आपण दुसऱ्याच्या हुकमावरती जगतो आणि दुसऱ्याच्या हुकमावरती कोण जगणारे आहेत हे आपल्याला माहिती. हा राष्ट्र 1947 ला जन्माला आला. त्याच्या आधी फक्त गुलामांचा एक वर्ग, एक गुलामांचा समूह म्हणून सातत्यानं मागे पडला. या देशामध्ये शक आले, खून आले, इंग्रज आले, मोगल आले, आणि या देशातील सर्व जनता या सगळ्यांचं खास करून गुलाम होण्याकरिता हात पसरून उभे होते. तेव्हापर्यंत त्यांना देश काय असतं याची प्रचिती याकरिता नव्हती की हा देश जाती पंथात धर्मात सगळीकडे विभागला होता, आणि ह्या विभागण्याचं सगळं श्रेय आपण कोणाला देणार, ते याच देशातील पुरातन ज्या काही संस्कृती आहेत त्यांना आपण देणार. आणि म्हणून आम्ही कधीच झालोच नाही, आम्ही फक्त मी पर्यंत राहिलो. परंतु जेव्हा भारतीय संविधानात लागू झाला आणि आम्ही भारताचे होतो, अशा प्रकारे आम्ही पुढे मागे. जेव्हा संविधान सभेच्या निर्मितीमध्ये जेव्हा बंगालची फाळणी झाली आणि बंगालच्या फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रतिनिधित्व रद्द झालं, कारण ते पूर्व बंगालमधून निवडून आले. संविधान सभेतील प्रत्येकाला वाटलं बाबासाहेबांची गरज या संविधान सभेमध्ये किती महत्वाची, आणि म्हणून ज्यावेळी त्याचं सदस्यत्व रद्द होतं त्यावेळी याच पुण्यातील, म्हणजे याच राज्यातील पुण्यातील जे बॅरिस्टर जयकर होते ते सातत्यानं संविधान सभेमध्ये काही ना काही अडचणी आणून सातत्यानं ते संविधान ते सभा बरखास्त करायचे. मुस्लिमांचा प्रतिनिधी नाही आलात का, मग हे बरखास्त. एका अर्थात त्यांचं पण बरोबर, पण ते सातत्याने कारण दाखवून देत होते की आपण चुकतो कुठेतरी.